नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण व्हेज सँडविच कसं बनवायचं ते बघूयात। सँडविचच्या चटणीसाठी 1 वाटी कोथिंबीर घेतले, 1 वाटी पुदिना, 1 चमचा जिरं घेतले, त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे डाळवं, अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा चाट मसाला। आता मिक्सरच्या भांड्यात डाळवं घेऊया, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर पुदिना, इथं मी 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यानंतर 1 चमचा जिरं, तुम्ही इथे जिऱ्याची पूड वापरली तरी चालेल, त्यानंतर पाव चमचा मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस। आता हे थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ। इथं बघा सँडविचसाठीची चटणी तयार आहे, ही आता बाजूला ठेवूयात। आता सँडविचसाठी लागणारं साहित्य बघूयात। इथं ब्रेड घेतले, बटर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळी मिरी पावडर, चीज, काकडी, बीट, कांदा, बटाटा, शिमला मिरची आणि टोमॅटो। बीट आणि काकडी मी उकडून घेतलेत। सुरुवातीला ब्रेडवर बटर लावून घेऊयात। इथं मी दोन्ही स्लाइसला बटर लावून घेणार आहे। त्यानंतर यावर तयार केलेली चटणी पसरवून घेऊयात। इथं बघा बटर आणि चटणी मी पसरवून घेतले। आता भाज्या ठेवूयात। सुरुवातीला उकडून घेतलेले बटाट्याचे काप ठेवूयात। आणि यावर चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घालूयात। आता यावर बीटाचे काप ठेवूयात आणि पुन्हा यावर चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घालूयात। त्यानंतर काकडी ठेवूयात। इथं मी प्रत्येक लेयर नंतर चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घालून घेणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर शिमला मिरची घाला। त्यानंतर टोमॅटो ठेवूयात। आता कांदा ठेवूयात आणि त्यावर चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घालूयात। त्यानंतर चीज स्लाइस ठेवू। त्यानंतर ब्रेड ठेवूयात। आता पॅनमध्ये बटर घेतलंय। पॅन मध्यम गरम झाल्यावर त्यावर सँडविच ठेवूयात आणि एका बाजूने 2 मिनिटं खरपूस भाजून घेऊ। 2 मिनिटांनंतर उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं भाजून घेऊ। इथं बघा सँडविच दोन्ही बाजूनी भाजून घेतलेत। सँडविच तयार आहे।
सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायचं असेल तर सँडविच हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि लहान मुलं देखील आवडीने खातात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.